पुस्तकांच्या सहवासात पहिल्यांदा आमची घरची स्थिती बऱ्यापैकी होती, पण पुढं पुढं ती फारच हलाखीची झाली. माझ्या वडिलांना थोडंसं पेन्शन मिळत असे, पण मुंबईची राहणी आणि कुटुंबात बरीच माणसं सांभाळायची. त्यामुळं मला लागतील ती पुस्तकं आणून देणं हे आमच्या वडिलांना आटोक्याबाहेरचं असे. तरी पण होईल ती झीज सोसून माझी हौस पुरवायला ते नेहमी तयार असत. ही गोष्ट आठवली म्हणजे मला माझ्या वडिलांचा अत्यंत अभिमान वाटतो. असा प्रेमळ पिता फार थोड्यांना लाभत असेल. माझ्या अल्लड स्वभावामुळं मला त्यावेळी त्यांच्या प्रेमळपणाची किंमत कळली नाही. त्या गोष्टी जणू काही आज घडल्यासारख्या वाटतात. स्वतःची पुस्तकं असावीत म्हणजे फक्त स्वतःच्या मालकीची, एवढीच त्यावेळी माझी महत्वाकांक्षा होती. त्या महत्वाकांक्षेपासूनच माझं ग्रंथालय निर्माण झालं. त्यावेळी सुद्धा नवीन नवीन पुस्तकं आणून देण्यासाठी मी माझ्या वडिलांजवळ हट्ट धरी, पण एखादं पुस्तक मागितलं आणि ते संध्याकाळपर्यंत त्यांनी कुठून तरी आणून दिलं नाही असं कधी झालंच नाही. माझ्या वडिलांचं अंतःकरण थोर यात शंकाच नाही. माझ्याकडून एखाद्या पुस्तकाची मागणी झाली की खिशात पैसे असोत नसोत, बहुतेक खिशात पैसे नसायचेच. आपलं मुंडासं खाकोटीस मारून माझ्या वडिलांची स्वारी थेट बाहेर पडायची. त्यावेळी माझ्या दोघीही वडील बहिणी इथं मुंबईतच असायच्या. त्यांची त्यावेळी लग्न झालेली होती. माझे वडील जे घरून निघायचे ते थेट माझ्या धाकट्या बहिणीकडे जायचे. जे काही 3-4 रुपये माझ्या पुस्तकासाठी हवे असतील ते तिच्यापाशी मागायचे. तिच्यापाशी तरी कोठून असणार इतके रुपये? बिच्चारी, माझ्यापाशी एवढे रुपये नाहीत असं कळवळ्यानं म्हणायची. लगेच माझे वडील पुन्हा आपलं मुंडासं खाकोटीस मारून माझ्या थोरल्या बहिणीकडे जायचे. तिच्यापाशीही पैसे नसले म्हणजे ते तिच्याकडून एखादा दागिना मागून घेत. मग तो घेऊन एका ठराविक सावकाराकडे जात. त्याच्याकडं महिन्यासाठी तो दागिना गहाण ठेवत. महिना संपला आणि पेन्शन हाती पडलं की ते पुन्हा त्या सावकाराच्या घरी जात. तो गहाण ठेवलेला दागिना सोडून आणून बहिणीला पोचता करत. माझ्यासाठी माझे वडील किती दगदग सहन करत, नाना तऱ्हांच्या अडीअडचणींना तोंड देत याची मला मात्र त्यावेळी मुळीच जाणीव नव्हती. समाजानं बहिष्कृत केलेल्या माझ्यासारख्याला थोर ग्रंथांनीच जवळ केलं. जगात त्यांचा इतका परमस्नेही मला दुसरा कोणीही नाही. ह्या ग्रंथांनीच मला आसरा दिला. म्हणून तर एकही पुस्तक दुसऱ्याला देणं माझ्या जीवावर येतं. मी एकदा वाचायला किंवा लिहायला बसलो की माझ्या साऱ्या शक्ती एकवटल्या जातात. मी रात्रभर वाचत वा लिहित बसलो तरी मला थोडासा देखील थकवा येत नाही. माझ्या विपुल वाचनामुळं माझी स्मरणशक्ती तल्लख आणि प्रखर झाली आहे. अमुक ग्रंथावरील महत्त्वाचं लिखाण अमक्या ठिकाणी आहे किंवा तमुक ग्रंथाच्या अमुक पानावर अमक्या ओळीवर हे वाक्य आहे असं मी सांगू शकतो. विद्या हे माझं उपास्य दैवत आहे. पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही. पुस्तक मला शिकवतात, मला नवी वाट दाखवतात. स्नेही सोबती जोडण्याची कला माझ्या ठायी नाही, पण माणसापेक्षा पुस्तकांचा सहवास मला अधिक आवडतो. ही गोष्ट मात्र खरी आहे. गरिबीच्या दृष्टीनं विचार करता आजच्या गरीबातील गरीब विद्यार्थ्यांपेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली स्थिती होती असं नाही. मुंबईच्या एका चाळीत 3 मीटर लांब व 3 मीटर रुंद अशा एका खोलीत आई वडील, अनेक भावंड यांच्यासह मी राहत होतो. अशा जागेत राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर मी अभ्यास केला आहे. पुढं मी विद्याभ्यासासाठी इंग्लंडमध्ये गेलो. ज्या अभ्यासक्रमाला 8 वर्ष लागतात तो मी 2 वर्ष 3 महिन्यात तिथं पुरा केला. मात्र हे करण्यासाठी मला दिवसाच्या 24 तासांपैकी 21 तास अभ्यास करावा लागला. कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानं ज्ञानी होऊ शकतो हेच खरं. तर अशा प्रकारे पुस्तकांच्या सहवासात हा पाठ इथेच संपला. भेटूया पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.